नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिल 2024ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पार पडलेल्या या सभेला महायुतीमधील सर्वच मित्रपक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्या क्षणी मुख्यमंत्री यांनी सभेमध्ये जनतेला आवाहन करून सांगितले की राजश्रीताईला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत आहे. त्यामुळे इतर कोणताही विचार न करता वाशिम यवतमाळ मतदारसंघ हा 1 नंबरवरच असायला पाहिजे, हे लक्षात ठेवून पुढील कार्य आपण केले पाहिजे. आणि मी एक साधारण कार्यकर्ताच आहे. मी कधी स्वतःला मुख्यमंत्री न समजता तुमच्यातीलच एक कार्यकर्ता समजून सदैव जनतेच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु या भीतीला आपण घाबरायचं नाहीये. भारताचं संविधान असं कोणी बदलणार नाहीये. मोदी साहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि आज लोक भीती घालत आहेत. लंडनचं घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आहे केलेलं आहे आणि तेच आपल्याला भीती घालत आहे की संविधान बदलणार आहे. संविधान बिलकुल बदलणार. गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे. काँग्रेसवाले आणि उद्धव ठाकरे, शरद पवार हे जा खोटा प्रचार करत आहेत. काय खोटा प्रचार करतात की हे लोक बाबासाहेबांचं संविधान बदलून टाकतील. अरे बाबासाहेबांचं लंडनचं घर याच महायुतीच्या सरकारने घेतलं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 150 कोटीचं ना भूतो ना भविष्य असं आंतरराष्ट्रीय स्मारक आपल्या महायुतीचं सरकार करत आहे ना. आणि ज्या युती या वादळाची टक्कर घेणारी आहे, त्यामुळे अनेक वादळं आली आणि गेली, पण महायुती मजबूतीने उभी आहे. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. टेन्शन द्यायचं असतं आपल्याला. आणि हवा आपली आहे. महायुतीची हवा चाललेली आहे, मोदीजींची हवा चालली आहे, आपल्या राजश्रीताईंची आवाज चालली आहे. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. वारा, वादळ, पाऊस या सगळ्या समोर खंबीरपणे उभी राहणारी आपली महायुती आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI, कवाडी गट, मनसे, आणखी आपल्या बरोबर प्रहार, लहुजी शक्ती, ढाके परिवार, सगळे. अरे आपली पुरी ताकद मोठी आहे. आणि आपले आमदार. माझ्या माहेरच्या कपाळावर लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे व हे कर्तव्य मी प्रथम पूर्ण करीन, असे राजश्रीताई यांनी जाहीरपणे सांगितले. एकंदरीत या सभेमुळे महायुतीच्या राजश्रीताई व भावनाताई यांच्या एकत्र आल्याने विजयाचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. जनता न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम.
या सगळ्यांच्या प्रयत्नातून भरपूर या ठिकाणचा विकास होतोय. तरीही माझ्या माहेरच्या कपाळावर लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसणे हे या भागाची माहेर वाशिन म्हणून माझ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काम असेल. हे काम करण्यासाठी मी कटिबद्ध असेल हा तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी शब्द देते. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, माझ्या युवा बांधवांच्या बेरोजगारीचे प्रश्न असतील, हे सोडत असताना या सगळ्या दिग्गजांचा पाठबळ माझ्या पाठीशी राहणार आहे. फार वेळ बोलणार नाही. प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आज महावीर जयंतीच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं